तर आपण बुक स्टार्ट केलेलं आहे तुकोबांची प्रेरणादायी जीवनसूत्रे. त्यामधलं सूत्र आहे, टीकाकारांच्या पातळीवर उतरू नका, स्वतःचा दर्जा जपा. जगाच्या या अफाट पसाऱ्यात वावरताना आपण कितीही चांगलं वागलो, कितीही प्रामाणिक राहिलो आणि कितीही लोकांचं भलं केलं तरी एक गोष्ट आपल्याला कधीच टाळता येत नाही, ती म्हणजे टीका. कोणीतरी आपल्याबद्दल वाईट बोलणारच, कोणीतरी आपल्या पाठीमागे कुचेष्टा करणारच आणि कोणीतरी आपल्या प्रगतीवर जळणारच. हे जगाचे रहाट गाडगे आहे. पण समस्या टीकेची नाही, समस्या आपल्या प्रतिक्रियेची आहे. जेव्हा कोणी आपल्यावर भुंकतं तेव्हा आपण काय करतो? आपण थांबतो, चिडतो, कधी कधी आपणही त्यांच्यावर भुंकायला लागतो. इथंच आपली सर्वात मोठी चूक होते. संत तुकाराम महाराज ज्यांनी आपल्या आयुष्यात सर्वाधिक निंदा आणि अपमान सहन केला, ते आपल्याला या दलदलीतून बाहेर पाडण्याचा एक सुवर्ण मार्ग दाखवतात. ते म्हणतात, भुंकती द्यावी, भुंको आपण त्यांचे नये शिको. किती साधा पण किती मोठा विचार आहे हा. महाराज म्हणतात की कुत्र्याचं काम आहे भुंकणं, त्याला तुम्ही गप्प करू शकत नाही. जर तुम्ही त्याला गप्प करायला गेला तर तुमचा वेळ वायाला जाईल आणि तुम्ही तुमच्या ध्येयापासून भरकटाल. त्यापेक्षा त्यांना भुंकू द्या. सर्वात महत्वाचं म्हणजे आपण त्यांचे नये शिको. म्हणजे त्यांनी शिवी दिली म्हणून आपण शिवी द्यायची का? नाही द्यायची. त्यांनी खालच्या पातळीवरती जाऊन टीका केली म्हणून आपणही आपली पातळी सोडायची का? हे शहाण्या माणसाचे लक्षण नाही. समोरचा माणूस जर चिखल फेकतोय तर त्याचा हात घाण होणारच आहे, पण त्याला उत्तर देण्यासाठी तर तुम्हीही हातात चिखल घेतला तर तुमचेही हात घाण होतील. आणि जगाला लांबून पाहताना दोन घाणेरड्या माणसांमधला फरक कळत नाही. त्यामुळे तुमची सर्वात मोठी जिंक हीच आहे की तुम्ही दर्जा सोडत नाही. आजच्या युगात सोशल मीडियामुळे प्रत्येकाला व्यक्त व्हायचा अधिकार मिळाला आहे, पण या अधिकाराचा वापर चांगल्यापेक्षा वाईट गोष्टींसाठी जास्त होताना दिसतो. ट्रोलिंग, शिवीगाळ, निंदालानस्ती करणं हा काही लोकांचा छंद झाला आहे. अशा वेळी तुकाराम महाराजांचा सल्ला एखाद्या ढालीसारखा आपले रक्षण करतो. ते म्हणतात, भाविकांनी दुर्जनांचे काही मानू नये साचे. दुर्जन किंवा निंदक लोक जे बोलतात ते सत्य नसतं, ते त्यांच्या मत्सरातून आणि अज्ञानातून आलेलं असतं. त्यामुळे भाविक माणसांनी त्यांच्या शब्दांवर विश्वास ठेवू नये. अनेकदा आपण टीकाकारांचे शब्द मनाला लावून घेतो. तो मला असं म्हणाला म्हणजे मी खरं तसा आहे का, असा विचार आपल्या मनामध्ये घर करतो. आत्मसंशयाचे ते बीज आहे. तुकाराम महाराज सांगतात की तुमच्या बोलण्यात काहीच सत्य नसतं. हत्ती सोडा. हत्ती जेव्हा बाजारातून जातो तेव्हा कुत्रे भुंकतात का? कारण हत्तीचा आकार, त्यांची ताकद पाहून त्यांना भीती वाटतं. त्यांचं भुकणं हे त्यांच्या असुरक्षिततेचं लक्षण आहे. हत्ती कधीच थांबून त्या कुत्र्यांना स्पष्टीकरण देत नाही. मी चांगला आहे, मला चावू नका. हत्ती आपलं मस्तीत चालत राहतं. आपल्यालाही जीवनात असेच हत्ती बनायचे आहे. आपली प्रगती आणि आपला रुबाब पाहून लोक जळणारच. ती जवळ त्यांच्या शब्दातून बाहेर पडते. आपण त्यांच्याकडे दुर्लक्ष करणं हीच त्यांना दिलेली सर्वात मोठी शिक्षा असते. या संदर्भात अमेरिकेचे 16वे राष्ट्राध्यक्ष अब्राहम लिंकन यांचं उदाहरण अतिशय समर्पक आहे. जेव्हा लिंकन राष्ट्राध्यक्ष झाले आणि अमेरिकेत गृहयुद्ध सुरू होते तेव्हा त्यांच्यावर वर्तमानपत्रांमधून आणि विरोधकांकडून भयंकर टीका व्हायची. लोक त्यांना गोरिला, विदूषक, हुकुमशहा अशा शब्दांनी हिणवायचे. एका मंत्र्यानं तर त्यांना जगातील सर्वात मूर्ख माणूस म्हटले होते. जर लिंकन सामान्य माणसासारखे असते तर त्यांनी त्या मंत्र्याला काढून टाकलं असतं किंवा वर्तमानपत्रांवरती बंदी आणली असती. म्हणजेच ते भुंकणाऱ्यांसमोर भुंकले असते. पण लिंकन यांनी तसं केलं नाही. ते शांत राहिले. ते म्हणाले, जर मी त्या प्रत्येक भुंकणाऱ्या कुत्र्याला दगड मारण्यासाठी थांबलो तर माझं ध्येय कधीच गाठवू शकणार नाही. त्यांनी आपला दर्जा राखला. त्यांनी त्या टीकाकारांना आपल्या कामातून उत्तर दिलं. आणि गंमत अशी की मित्रांनो, त्यांना मूर्ख म्हटलं होतं. तोच मंत्री लिंकन यांच्या मृत्यूनंतर म्हणाला, हे जगातील आतापर्यंतचे सर्वात महान राज्यकर्ते होते. लिंकन जिंकले कारण ते टीकाकारांच्या पातळीवर उतरले नाहीत. त्यांनी आपला संयम ढळू दिला नाही. आज आपण लिंकन यांना त्यांच्या कामासाठी ओळखतो आणि त्या टीकाकारांना कोणीच ओळखत नाही.
तुकाराम महाराज अभंगात पुढे म्हणतात, होईल तैसे बळ, फजित फजित करावे ते खळ. याचा अर्थ असा की दुर्लक्ष करा. आपण अन्यायाचा अतिरेक होत असेल तर गप्प बसू नका. आपल्यात जेवढं बळ आहे त्याचा वापर करून त्या दुष्टांची फजिती करा. आता फजिती करणे म्हणजे काय? त्यांच्याशी रस्त्यावर उतरून मारामारी करणं का? नाही. फजिती करणं म्हणजे स्वतःला इतकं यशस्वी करणं की टीकाकारांची तोंड आपोआप बंद झाली पाहिजेत. सर्वात मोठा बदला रेवेंज काय सांगतो तर प्रचंड यश. जेव्हा तुम्ही यशस्वी होता तेव्हा तुमच्या निंदकाची सर्वात मोठी फजिती होते. त्यांना तुमच्याकडे बघून मान खाली घालावी लागतं. याचं उत्तम उदाहरण म्हणजे अमिताभ बच्चन. जेव्हा ते आपल्या करिअरच्या सुरुवातीला ऑल इंडिया रेडिओमध्ये आवाजाची चाचणी द्यायला गेले होते तेव्हा तिथल्या अधिकाऱ्यांनी त्यांना नाकारलं आणि टीका केली. तुझा आवाज खूप जाड आणि घोगरा आहे, असा आवाज रोडवर चालणार नाही. हा अपमान होता. अमिताभ बच्चन यांनी तिथे वाद घातला नाही. त्यांनी आपली पातळी सोडली नाही. त्यांनी कष्ट केले, संघर्ष केला. पुढं काय झालं? ज्या आवाजाला लोकांनी बकवास म्हणलं होतं तोच आवाज भारताचा आवाज बनला. आज अमिताभ बच्चन यांच्या आवाजाची किंमत कोट्यवधी रुपये आहे. ही त्यांच्या रेडिओवाल्यांची झालेली फजिती होती. जर अमिताभ यांनी तिथं भांडण केलं असतं तर ते तिथेच संपले असते, पण त्यांनी कृतीतून उत्तर दिलं. तुकाराम महाराज हेच सांगतात की तुमच्यात जेवढं बळ आहे, म्हणजे कला आहे, बुद्धी आहे, कष्ट करण्याची ताकद आहे, ते सर्व पणाला लावा आणि स्वतःला सिद्ध करा. तुमचं यश हाच निंदकाच्या गालावरचा सर्वात मोठा थप्पड असतो. आजच्या कॉर्पोरेटच्या जगात, सामाजिक जीवनात अनेकदा लोक तुम्हाला उचकवण्याचा प्रयत्न करतात. त्यांना माहीत असतं की जर तुम्ही चिडलात तर तुम्ही चुकाल आणि तुमचे नुकसान होईल. हे एक मानसिक युद्ध आहे. अशा वेळी शांत राहणं सर्वात मोठं शस्त्र आहे. क्रिकेटच्या मैदानावर स्टीव्ह वॉ, ऑस्ट्रेलियन खेळाडू, जेव्हा सचिन तेंडुलकरला स्लेजिंग करायचे तेव्हा सचिन कधीच त्यांना तोंडाने उत्तर देत नसे. तो फक्त बॅटने उत्तर द्यायचा. जेव्हा त्यांची सेंचुरी व्हायची तेव्हा तेच ऑस्ट्रेलियन खेळाडू त्याच्यासाठी टाळ्या वाजवायचे. सचिनने त्यांचे न शिकताच स्वतःचा खेळ खेळला. आपणही आपल्या आयुष्यात हेच करायचं आहे. लोक तुम्हाला खाली खेचण्याचा प्रयत्न करतील, तुम्हाला शिव्या देतील, पण तुम्ही लक्षात ठेवा, जी विमानं उडतात त्यांनाच हवेच्या विरोधाला सामोरं जावं लागतं. जे जमिनीवर आहे त्यांना विरोध नसतो. त्यामुळे टीका होत असेल तर आनंदी व्हा की तुम्ही प्रगती करत आहात. तुकाराम महाराजांच्या अभंगाच्या शेवटी म्हणतात, तुका म्हणे त्यांचे पाप नाही ताडणाचे. ताडण करणं म्हणजे शिक्षा करणं. खडसवाणे महाराज म्हणतात की कधी कधी दुर्जनांना त्यांची जागा दाखवणं हे पाप नसून पुण्यच असतं. पण ते कसं? तर कायद्याने, नियमाने, फक्त युक्तीने जर कोणी तुमच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवत असेल तर शांत बसणे हा सुद्धा गुन्हा आहे. तिथे ठामपणे उभं राहून सत्य मांडणे, खोटेपणाचा पर्दाफाश करणे गरजेचं आहे. पण हे करताना आपली भाषा, आपली संस्कृती सोडू नका. तुमचा राग हा सात्विक असावा, तामसी नसावा. राग व्यक्त करा, पण तो नियंत्रणात असावा. भगवान श्रीकृष्णाने शिशुपालाच्या 100 शिव्या शांतपणे ऐकल्या, पण 101वी शिवी देता सुदर्शन चक्राने त्याचा वध केला. त्याचा अर्थ सहनशीलतेला सुद्धा एक सीमा असावी. जेव्हा पाणी नाकातोंडात जातं तेव्हा प्रतिकार करणं हा आपला हक्क आहे, पण तो प्रतिकार असा असावा की पुन्हा त्या माणसाने तुमच्या वाटेला जाण्याचे धाडस केलं नाही पाहिजे. अनेक तरुण मुले लोक क्या कहेंगे या रोगामुळे आपलं स्वप्न मारून टाकतात. मला अभिनेता व्हायचंय, पण मी चांगला दिसत नाही, लोक हसतील, हा न्यूनगंड त्यांना खातो. त्यावर नवाजुद्दीन सिद्दीकी यांचं उदाहरण पहा. जेव्हा ते हिरो बनण्याचे स्वप्न मुंबईत घेऊन आले तेव्हा लोकांनी त्यांना अक्षरशः खिल्ली उडवली. दिग्दर्शक आणि लोक त्यांना तोंडावर म्हणायचे, तुझं ना रूप आहे, ना उंची, ना रंग, तो हिरो काय? साधा वॉचमन सुद्धा शोभणार नाहीस. हा किती भयंकर अपमान होता. त्याला अनेक वर्ष फक्त वेटरचे, चोरट्याचे, गर्दीत उभे राहण्याचे काम मिळाले. कुणीही त्याच्या जागी असतं तर अपमान सहन न होऊन गावी परत गेले असते किंवा लोकांच्या पातळीवर उतरून भांडले असते. पण नवाजुद्दीनने लोकांचे ऐकले नाही. त्याने आरशात बघून स्वतःला कोसले नाही.
तर त्याने आपल्या अभिनयावर काम्य केले. तो शांत राहिला आणि आज परिस्थिती काय आहे? ज्यांनी लोकांना वॉचमन म्हणून हिणवले होते, आज तोच माणूस भारतीय चित्रपटसृष्टीचा ब्रँड झाला आहे. आज तेच टीकाकार त्यांच्या चित्रपटाच्या रांगेत तिकीट काढण्यासाठी उभे असतात. त्यांनी सिद्ध केलं की चेहरा नाही तर गुणवत्ता महत्त्वाची असते. त्याने लोकांच्या बडबडीवर विश्वास ठेवला नाही तर स्वतःच्या कष्टावर ठेवला. तर नवाजुद्दीनने लोकांच्या टीकेला घाबरून माघार घेतली असती तर आज आपण एका कसदार अभिनेत्याला मुकलो असतो. तुम्ही एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, जी माणसं दुसऱ्यावर टीका करतात ती मुळात स्वतःच्या आयुष्यात खूप दुःखी आणि असमाधानी असतात. आनंदी माणूस कधीच कोणाची निंदा करत नाही. ज्याच्याकडे देण्यासाठी काहीच चांगलं नसतं तोच शिव्या देतो. त्यामुळे अशा लोकांचा राग करण्यापेक्षा त्यांची दया करा. ते मानसिकदृष्ट्या आजारी आहेत. जेव्हा तुम्ही असा विचार करता तेव्हा तुम्हाला त्यांचा राग येत नाही आणि तुम्ही त्यांच्या पातळीवरती स्थिर राहता. आपण त्यांचे नये शिको याचा अजून एक अर्थ असा की आपण त्यांच्यासारखं कपटी होऊ नये. जर कोणी तुमच्याशी राजकारण करत असेल तर तुम्ही सावध राहा, पण तुम्हीही तसेच घाणेरडे राजकारण करू नका. कारण शेवटी विजय सत्याचा असतो, नैतिकतेचा असतो. रामायणात रावणानं कपट केलं, रामानं नाही, रामाने नीतीने लढले आणि शेवटी रामच जिंकले. तुमची तत्व, तुमची मूल्य, तुमची खरी संपत्ती आहे. ती रागाच्या भरात कवडी मोलाने विकू नका. त्यामुळे आयुष्याच्या प्रवासात जेव्हा केव्हा तुम्हाला भुंकणारे कुत्रे भेटतील तेव्हा 3 नियम पाळा. पहिलं म्हणजे दुर्लक्ष करा, पुढे चालत राहा. दुसरा, ते रस्ता अडवत असतील तर तुमच्या यशाच्या गाडीचा वेग इतका वाढवा की धूळकात मागे पडतील. आणि तिसरा म्हणजे काहीही झालं तरी गाडीतून खाली उतरून त्यांच्याशी कुस्ती खेळू नका, कारण त्यात तुमचे कपडे खराब होतील, तुमचा वेळ वायाला जाईल. तुमचा प्रवास शिखराकडे आहे आणि भुंकणारे नेहमी पायथ्याशी असतात. ज्यांची उंची कमी असते तेच ओरडतात. तुमची उंची वाढवा, आवाज आपोआप बंद होतील. शेवटी स्वतःला इतके मजबूत बनवा की कोणाची स्तुती तुम्हाला चढवणार नाही आणि कोणाची निंदा तुम्हाला पाडणार नाही. तुम्ही एक किल्ला आहात. किल्ल्याच्या बाहेर शत्रूने कितीही आरडाओरडा केला तरी आतल्या राजाला फरक पडत नाही. जोपर्यंत किल्ल्याचे दरवाजे मजबूत आहेत, तुमचं मन हे तो दरवाजा आहे. तो कोणासाठी उघडायचा आणि कोणासाठी बंद ठेवायचा हे सर्वस्वी तुमच्या हातात आहे. भुंकणाऱ्याला भुंकू द्या. तुम्ही वाघासारखे जगण्यातच खरी शान आहे. हीच यशाची आणि समाधानाची गुरुकिल्ली आहे.